नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड चा 30 जुलैचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही झालेले प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे. आपण सर्व शिफ्टचे अशाच प्रकारचे प्रश्न बघत असतो. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आदिवासी विकास विभाग पदभरतीसाठी आपल्याला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. एकूण या ठिकाणी 15-16 प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे. आदिवासी विकास विभाग चौकीदार पदभरती गट ड साठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव हे पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकामध्ये आदिवासी विकास विभाग चौकीदार पदभरतीसाठी 38 प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि सर्व मिळून 2700 पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामध्ये कव्हर आहेत. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभाग आणि ज्या शासकीय आश्रमशाळा आहे त्यांच्याविषयी महत्त्वाचे तांत्रिक 350 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतोर यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये खरेदी करा किंवा ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात किंवा खाली जो नंबर दिसत आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घर बसल्या ऑर्डर हे पुस्तक तुम्ही करू शकतात. फक्त आदिवासी विकास विभाग पदभरतीसाठी नाही तर इतर येणाऱ्या सर्व गट ड पदभरतीसाठी हे पुस्तक तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे. नक्की खरेदी करा. ठीक आहे. आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्याकडे इथे आलेलो आहे. ठीक आहे. इथं काय पहिला प्रश्न विचारला गेलेला होता. बघू शकता राऊ राऊ नावाचे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारला होता. तर ग.स. इमानदार हे या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा विचारला होता. अमृतवेल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर प्रसिद्ध असे लेखक वि.स. खांडेकर. वि.स. खांडेकर हे अमृतवेल या ग्रंथाचे लेखक आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न विज्ञानावरती आधारित विचारला होता. विज्ञानाच्या प्रत्येक शिफ्टमध्ये 2 किंवा 3 प्रश्न आहेत. तिसरा प्रश्न क्ष किरणांचा त्याला एक्स-रे किरण म्हटले जाते चा शोध 1895 कोणी लावला होता? विल्हेम्स कॉनराल्ड रॉन्गटेन यांनी लावलेला होता. नेक्स्ट आहे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न. व्हिटॅमिनच्या अभावामुळे कोणता रोग होता? व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एच्या अभावामुळे कोणते रोग होतात? तर व्हिटॅमिन एच्या अभावामुळे म्हणजे या ठिकाणी जे रातआंधळेपणा होता ए मुळे, व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे अभावामुळे म्हणजेच कमतरतेमुळे, बी मुळे बेरीबेरी रोग होतो, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डीच्या आता फक्त एचा प्रश्न विचारला होता, ही गोष्ट लक्षात घ्या. ही खालील माहितीसाठी सांगत आहे. व्हिटॅमिन डी साठी डीच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यास उशीर होतो. ठीक आहे. विज्ञानाचा या ठिकाणी तिसरा प्रश्न विचारला होता. हायड्रोजनचे अणुवस्तुमान किती असते? तर 1 असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे 1934 मध्ये स्वतंत्र राज्यघटनेची संकल्पना कोणी मांडली? स्वतंत्र आपली या ठिकाणी राज्यघटना असावी असा या ठिकाणी ही संकल्पना कोणी मांडली होती? तर एम एन रॉय यांनी ही संकल्पना मांडलेली होती. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 7व्या क्रमांकाचा असा होता. कोणत्या कराराने राज्यघटनेस मंजुरी दिली? कोणत्या कराराने राज्यघटनेस मंजुरी दिलेली आहे? तर भारतीय राज्यघटना संविधान सभेने कधी? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही मंजुरी दिलेली आहे. आणि स्वीकारली हा एक करार नव्हता, ही स्वीकार होता त्यावेळेस मान्यता होती. ठीक आहे. आता जो विद्यार्थ्याने हा प्रश्न विचारला आहे सांगितलेला आहे तो अशा प्रकारचा सांगितला होता, परंतु एवढे प्रश्न लक्षात ठेवणे विद्यार्थ्यांना शक्य नसते, त्याच्यामुळे थोडीफार चूक होत असते. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघू शकता. राज्यपाल हा कोणाच्या संमतीने पदावर कार्यरत राहतो? तर भारताचे जे राष्ट्रपती असते त्यांच्या मर्जीनुसार किंवा त्यांची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावरती राहतात. ठीक आहे. नेक्स्ट 9व्या क्रमांकाचा प्रश्न इथे बघूयात. ठीक आहे. 9व्या क्रमांकाचा प्रश्न. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा राष्ट्रपतींचा कार्यकाळ असतो. राष्ट्रपतीवरती 2 प्रश्न विचारलेले आहे. हा या ठिकाणी 8वा आणि 9वा दोन्ही राष्ट्रपतींवरती प्रश्न आहेत, लक्षात घ्या. 10व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणती आपत्ती घोषित करण्यात आली? तर कृपया हा प्रश्न ठीक आहे, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पूर्ण पाठवलेला नाही, तर हा अपूर्ण आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. सेबीचे अध्यक्ष कोण आहेत?
असा प्रश्न विचारला होता. तर तुहीन कांता पांडे हे या ठिकाणी सेबीचे अध्यक्ष असतात. हे संपूर्ण या ठिकाणी मॅनेजमेंट स्टॉक मार्केटचे करत असतात. 12व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. हल्दी घाटीचे युद्ध जे आहे ना, ते कोणाच्या दरम्यान झाले होतं? तर अकबरचे सैन्य आणि मानसिंगच्या सैन्यात मानसिंगच्या नेतृत्वाखाली यांचे हे महाराणा प्रताप यांच्यामध्ये झालेले होते. अकबर आणि अ, महाराणा प्रताप यांच्यामध्ये. नेक्स्ट नेक्स्ट या ठिकाणी प्रश्न आहे. बक बकरीच्या पिल्लांना काय म्हणतात? तर करडू म्हणतात. बकरीच्या पिल्लांना करडू म्हणतात. हा याच्यापैकी एक प्रश्न विचारला होता. बकरीच्या पिल्लांना काय म्हणतात? तर करडू म्हणतात. आणि मेंढींच्या पिल्लांना काय म्हणतात? तर कोकरू म्हणतात. असे 2 प्रश्न याच्यापैकी एकच विचारला होता. परंतु कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात? याच्यावरती प्रश्न येतो आणि इथून मागे 2 शिफ्टमध्ये आलेला होता. पुढे देखील येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटरवरती प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न आहे. तर कट कट करण्याची शॉर्टकट की म्हणजे कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये कटची शॉर्टकट की काय आहे? तर कंट्रोल+X हा शॉर्ट की आहे. नेक्स्ट, सापाच्या आवाजाला काय म्हणतात? तर फुत्कारणे. साप आपण या ठिकाणी फुसकारणे म्हणतो, परंतु तो शब्द फुत्कारणे अशा प्रकारचा आहे. सापांच्या आवाजाला फुत्कारणे म्हणतात. नेक्स्ट आहे, कशाच्या घराला काय म्हणतात? तर इथे बघू शकता कशाच्या घराला काय म्हणतात. तर कृपया हा प्रश्न या ठिकाणी कशा प्रकारचा होता? तर म्हणजे प्रश्न विद्यार्थ्याच्या लक्षात नाही, परंतु समजा उदाहरण म्हणून सिंहाच्या घराला काय म्हणतात असा प्रश्न विचारला होता, किंवा घुबडाच्या घराला काय म्हणतात असा प्रश्न विचारला होता. उत्तरे या ठिकाणी कोणाच्या काय घराला काय म्हणतात, त्याच्यानंतर कोणाच्या पिल्लाला काय म्हणतात, हे सर्व प्रश्न ना जास्त करून मराठी व्याकरणाच्या बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून जसेच्या तसे आलेले आहेत. जे या ठिकाणी मागील पृष्ठावरती देण्यात आलेले आहेत, सर्व ते बघून घ्यायचे आहे. त्याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न होते. ज्याही विद्यार्थ्यांनी तुम्ही देखील पेपर जर दिलेला असेल, जर काही प्रश्न तुमच्या लक्षात असतील किंवा दुसऱ्या शिफ्टचा पेपर तुम्ही देणार असाल, तर 9403 16 98 16 या नंबरवरती पाठवायचं आहे. जेणेकरून अशा प्रकारचे संपूर्ण प्रश्नांचे स्पष्टीकरण मला चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना देता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जवळ आपण किती प्रश्न, तर 17 प्रश्न हे संपूर्ण कव्हर केलेले आहेत. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आदिवासी विकास विभाग पदभरतीचा जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.